अरे चार चौघात बोलतावास जशी बघा व्यक्ती वस सांगा पशु पक्षी पावलं कसं कोंबडा साला याचा कोंबडा साला नाम यावना आणि कोंबडा साला इस शिक अरे शिकलेला पाहुणा तुम्ही घरात काय बोलणार याला अरे चार मंडळी 12:10 झाली आणि अजूनपर्यंत मी इथे आहे. त्यामुळे तुम्ही गेले ना तुम्ही ट्रेन जाईल लवकर जावा ट्रेन जाईल तुमची परत एक मॉप आणि एवढा पास झाला. बरं मंडळी पहिली बारी माझी बरी झाली काय हो काय अशी वाईट नव्हती ना तो इनको इतनी तकलीफ काय होते यार एवढं वाचायचं नाही आपणाला एवढं आजीवन चढणं बरोबर ना. आता तुमचं वय झालं तसं 2 पोरांचा बाप झाला ह्या वयात असं आहे तुम्हाला जायचं नाही. मला पहिल्या बारी तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा. एक शब्द वाईट न बोलता आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता बुवाने एक शब्द पण बोललो ना बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या खालीच्या पांढरामध्ये त्याच्यावर गोष्टी बोलतो बाकी वैयक्तिक मी काय बोललोय ना तरी पण किती त्रास. हा त्रास काय माहितीये मला मिळालेला प्रतिसाद मला मिळालेला पाठिंबा एवढा यांना काही पडत नाही एक शिटी पडत नाही शिट्या पडल्या त्या 2 लग्नाची गाणी गायली तिथं पडल्या 2 टाळ्या. मग ह्यांनी लग्नाचं गाणं गायलं की नव्हतं नाचात गायलं की नाही. या साधाची शपथ घेऊन सांगतो हे बोललं नाचात मतात नमन करायचं नाही. राजे बुवा तुम्ही हेत येऊन सांगा तुम्ही नमन केले की
नाही केलं. गोवानी बारीक नमान केलेला आहे, युट्यूबला बारी आहे. असं असतं ते सगळं. आपला का ऊस आणि दुसऱ्याचा बांबू, दुसऱ्याचा जीवा ता बांबू आता कसा घालतो बघा. राजू देसाई माऊली, गाव गोंडेपेडे, जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आदेश बर्वे पटणकर शहीद 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तुमचं पहिल्या बरी आलं, नाव घेता आलं नाही. अजून काय 19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर शाहीर सचिन कदम आणि माझे आफत विकास आंबोरे आमची ही वारी आहे. या वर्षातली पहिली वारी आमचे सचिन कदम सोबत आहे. तर नक्की या साहित्य संघाला वारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे साहेब आहे. तर गमत मोबाईल त्याच्यात घेऊन आले ना. आता त्याच्यानंतर म्हणतात याने रमान केला, बारीक कमान याने केलेला आहे, खोटं बद्दल वाचायचं आहे. बारीक आणि लग्नाची गाडी पण गायलेली आहे तुमच्या समोर गायली. मग बारीक लग्नाची गाडी नाही पाहिजे, यांना सगळं करायचं आहे. कुठलं कुठलं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात. एक गाणं घेतात, एक गाणं त्याच्यानंतर डायरेक्ट वेळ येता जवळ काय घडलं होणार. फोटो काढलाय, फोटो काढा, उभं राहा आणि फोटो काढ. तुम्हाला लक्ष आहे तुमच्या कामात. वेळ येता जवळ काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेटा उडवायला. अहो काय झालं, हनुमानराया गेले लंकेत सीतेचा शोध घ्यायला, सीतामाईचा शोध घ्यायला. आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजात लंकिनी नावाची राक्षसी. त्यांना सांगतो हनुमानराया काय बाजूला हो, ऐकलेलं नाही. डायरेक्ट युद्ध करायला लागले. युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झालं आणि मारुतीरायाने दिली लाथ आणि पाठवून टाकले. तोच विषय. आणि हे म्हणतात की म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते दोऱ्याला बांध. हे तुम्ही ऐकलं? अरे बैलाला दोऱ्यान कुणाच्या भावसाला बांधला होता का ह्याच्या भावसाला बांधला होता? दोऱ्याला अहो बैलाला कासऱ्यानं बांधतात ना, तुमच्याकडे कशाला बांधतात? कासऱ्यानं बांधतात. अरे दोरा फक्त राखी पुरता दोऱ्यानं बैल बांधतात, तुमच्याकडे बैल दोऱ्यात बांधतात आपल्या लोक. अरे खोटं बोल नका शक्तीमध्ये लोक. तर आणि वर सांगते माहित होता, आणि वर सांगते की नवऱ्या बैलाला बांध. म्हणजे ताकद बायकोकडे नाही, ताकद नवऱ्याकडे. तुरेवाला मोठा यानेच केला. तुझ्यात एवढी हिंमत असेल तू बांध ना बैलाला. नवऱ्यालाच का सांगितलं? अरे म्हणजे नवरा म्हणजे तुरेवाला, अरे मोठा आहे. आणि वर सांगते माझ्यावर कुस्ती खेळा. माझ्यात दम नाही, तुमचं या पंख्याला माझ्या फिरवीत राहील. खेळतो आपल्याला काय नाही म्हणलेला नाच करती. वेळ येता जवळ काय घडलं नवल, अशी वागलीस आणि लागलीस शेटा उडवायला. कमी नाही करणार मी तुला तुडवायला, कमी नाही करणार मी.
तुडवायला. अरे लांबोरे आहे तुरे वाटे मला बुवा माज नाही मिजाज नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की लंकेचा रावण 14 चौकटीची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला. बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना. आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणता ना 12 महिने 12 केले की लय मजा असते. बुवा ही मजा मला पण माहिती आहे. पण वाढ म्हणताना काय गोष्टी सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. आणि म्हटलं गेली 12 महिने 12 काढायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने 12 करणार. तरी पण लांबोरे जास्त 12 याच्यापेक्षा कमी देऊन टाकायचं भाऊ. आलं मला आदेश्री रंजन दुधेकर खेड तालुक्यातील शक्तीपुराचा बादशाह सचिन कदम वर्सेस जोरीवाले खंडेचे भौनिक यांचा गणेश उत्सवामध्ये त्यांची सामना आहे 18 सप्टेंबर साखर रामणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक घराणे. सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यायचा. नवली 100 रुपयाचं पारितोषिक. आता प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा एकदा 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद प्रसाद. आणि श्रद्धा करडे मॅडम खेड 100 रुपयाचं पारितोषिक. आता गंमत अशी आपल्याला आता विषय कसा मी स्तवन गायलं म्हणतात. तुम्ही स्केल मध्ये गायत नाही पारीतलं फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो. तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देह जाओ हात जोडून, विठुराय चरणी देह जाओ हात जोडून, भक्तीचा हा दिवा कधी जाओ ना विझून. विठुमा त्यांच्याकडे जळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विकास कामोरे दिसायला ह्यांच्याकडे कळा आहे. हे बोलून झाले डोंगरावरचा, हे बोलून झाले माझ्या एमपीएससी वरती. पण विकास कामोरे एंट्रीला जेव्हा 5 मिनिटं गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटसूळ आहे. त्यांना त्रास काय त्याला काय करणार. एक तर हा आवाज बंद करावा लागणार नाही त्यांचा पोटसूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे इतिहास गवाह होता है. चलने वाले को चलने दो भेंडे लांबोरे खरा भेंडेचा अक्षराला तो नाच करते. त्याच्यानंतर गवळण काय बोललो. अरे प्रेमाची बोललो. ती प्रेमाची कशी की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई कोणी तुला कान भरवेल. तू काही करू नकोस. तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय. माऊलीला सांगितलं जातं मुलीला सांगितलं जातं सांभाळ फसवलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही. असाच तो विषय की कोणीतरी तुझं काम होईल. पण हे राधे हे गवळणे तुझा डोळीचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजूबाई घेऊ नको नाही बोलतो. घेऊ नको खाली घेऊ नको. डोळीच्या वरती अजून कुठं आकाशाचा पदर जाणार आहे का खांद्यावर राहणार आहे. तो विषय बोललो. नीतिमत्तेचं जर एक नसेल बोलता तर वरवरचं बोलायचं नाही. वरवरचं बोलायचं नाही. ते समजून घ्या. मी बाबा लय येडा आहे मला काय लिहिता येत नाही. तुम्ही शाने पण जे काय येडवाकडा आहे ना ते समजून घ्यायला हवं. गोष्ट खरी की नाही त्याच्यामुळे. आणि काय म्हणतात काय विषादे या साल्याची या लांबोरे कोंबड्याला बोलतात साला. कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला यांनी पाहुणा गेला. अरे काय माणूस मेला होता बाबा. अरे कोंबड्याला कोण मेवणा म्हणतो. तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे. अरे साला म्हणजे मेवणा.
हिंदी में उसको साला बोलते हैं। क्या बोलते हैं साला? तो ए राजू ऐसा बोलेगा तुम? कोंबड्याला पावण्या करू नका आणि शपथ देऊन सांगतो तर गाणं आमच्या सचिन कदम युवांचं गोष्ट खरी की खोटी हो? एकवर तुम्ही गाणी लावतो ना या गाणं कोणाचं? अरे सचिन कुमारचं काय युट्यूबला? अरे दिवसा एवढ्या एवढी चोरी करू नका मला म्हणून मी लिहून देतो माझ्या विरोधात काय द्यायचं ते, पण असं बोलायचं नाही, पट्टा बोलायचं नाही. जाऊया अजून काय बोललं काय? पहिलाच तोरण बांधायचं म्हटलं ओ चोगा कासरण बांधायचं कासरण आणि एवढा गांडा असं अजून काय बोलतात? अरे पडून त्याच्यावर बोलतात. अरे प्रॉब्लेम आहे बुवा, तुम्हाला पण एक मुलगी आहे, मला पण एक मुलगी आहे, दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या, नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या, या बेरोजगारच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट घेऊया नंतर लगेच ह्याच्यावर करूया. काय घ्यायचं? आज राजाचं गाणं आहे घ्या लागायचे बोलते त्याच्यावर गाणं ते जरा परत बोलते तरी आणि सांगायचे म्हणतात लांबोऱ्या शेतकरी ते सचिनभाऊनी गायला गाणं आहे ते जोर आहे तुझ्याला काय म्हणतात गाणं म्हणतात तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात. अरे साला म्हणजे पाहुणा आपल्याला काय येतं बघा बघा चार चौघात बोलता वसा जशी ही बागा एकटे बस आणि कोंबड्याला कापतात मान्य आहे पण कोंबडी के साथ तलग को कापते तलगला कापतात या राखणाला तलगला कापतात. तलाक म्हणजे कोंबडीची पहिली प्री कोंबडी ही प्री कोंबडी आहे अजून कोंबडी झालेली नाही आहे इसको काटते ना तो. अरे चार चौघात बोलता वसा जशी ही बागा व्यक्ती वस पशु पक्षी पावलं कसं कोंबडा साला याचा कोंबडा साला नाम यावना आणि कोंबडा साला इस शिक. अरे शिकलेला पावला तुम्ही घरात काय बोलणार याला? अरे चार चौघात बोलता वसा अरे जशी बागा व्यक्ती वस पशु पक्षी पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोंबड ठेकून आणि सस पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोंबड ठेकून आणि सस भक्तीचं मनाचं असं हे सोन्याचं सजलं सिंहासन 32 मनाचं सोन्याचं सिंहासन मांडणार आल्याचं. अरे 32 महिन्याचं असं हे सोन्याचं सजलं सिंहासन
काय म्हणतो या दुर्वापराच्या लेखाने हा काही सगळा सात बनलेला आहे 16 बनलेला आहे दोन शब्द लावा किती बी ताकद आणि लावा किती बी जोर लावा किती बी ताकद आणि लावा किती बी जोर नाही कोणाला ऐकायची अहो नाही कोणाला ऐकायची ही दुर्वा प्रियाची पोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर नाही कोणाला ऐकायची नाही कोणाला ऐकायची दुर्वा प्रियाची पोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर लावा किती ताकद आणि लावा किती जोर ज्यांना कोणाला नाचायचं आहे गेल्या वर्षी तर भगिनी नाचल्या होत्या ज्यांना कोणाला नाचायचं तरी नाचायला यायचं कार्य संपवलं त्याच्या आधी आलेल्या त्या ठिकाणी काही श्रद्धा सकाराम करणे बघा खेळच्या ताईकडून पुण्याच्या समोर पाठवून आले हा आणि काय हा 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 सर्व आयोजकांकडनं एक विनंती आहे सर्व युट्यूबरसाठी खास युट्यूबरसाठी प्रचंड प्रेम असलेली ही आपली संस्था आहे आपलं नियोजन आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी या आयडीला टॅग करायचं दुर्वाप्रियचं अकाउंट आहे इंस्टाला @दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठा दुसरी आहे @श्री गणेश नगर आणि तिसरा आहे स्वर्गभूमी काय स्वर्गाहून भारी कोकण या आहेत 3 आयडिया आहेत फॉलो करायचं आहे प्रसाद दादांकडे पुन्हा करून सुरू काढले आहे धन्यवाद तर ज्यांना कोणाला नाचायचं असेल तर नाचायला या शेवटचं गाणं घेतोय शाहीर तुम्ही पण आपल्याला या आपण आरती करूया नाती जोडीचं होती हो पूर्ण जुळली क्षणात नाती जोडीचं होती हो पूर्ण जुळली क्षणात भाव बनून आलाय हो भाव बनून आलाय हो मी कसतो लागते जीवनात 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 नाती जोडीचं होती हो नाती जोडीचं होती हो पूर्ण जुळली क्षणात गोवा गेले काय गोवा आरती काय अजून तुम्हाला बहिणींना ज्यांना कोणाला नाचायचं असेल तुम्हाला जसं येतं तसं नाचा सचिन माऊली नाचा या मातांनी घ्या वया आमच्या बहिणी आम्ही सेवा केलेली आहे आज एकदम तुरुंग भरला होता पुढच्या वर्षी अजून गर्दी वाढणार आहे मोठ्या स्टेडियम घ्यायला लागणार आहे उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढणार उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढणार उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढणार उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढणार
बोल श्री गणपती गजा